आता म्हटलात की 6-6 तास तुम्हाला ह्या ट्रान्सलेशनसाठी हे लोकांपर्यंत त्याचा मतितार्थ पोहोचवण्यासाठी म्हणून लागतात. पण मला असं वाटतं की ह्या व्यतिरिक्त आता तुम्ही गादीचा उत्तराधिकारी दिलेला आहे, त्यामुळे आता थोडासा जो फावला वेळ मिळत असेल त्याच्यात काय करता? कुठलं वेगळं वाचन करावं असं वाटतं? काय छंद तुम्हाला जोपावेसे वाटतात? ज्ञानेश्वरीमध्ये काय नाही असा प्रकार नाही. बरं. तुमची जी समजा मला असं बोर वाटलं मला, तर ज्ञानेश्वरीमध्ये 9 रस आहेत, कॉमेडी आहेत. हो का? हो, जबरदस्त कॉमेडी ज्ञानेश्वरी. बरं. ज्ञानोबरायांच्या काही काही ओव्या अशा की मी त्या आठवल्या तरी मी 6-6 महिने जसं आम्हाला नक्कीच आवडेल. आणि राजकारण ज्ञानेश्वरीमध्ये आहे. कसं केलं पाहिजे राजकारण हे ज्ञानेश्वरी शिकवते. बरं. तर राजकारणी कसे असतात, यांचा स्वभाव कसा आहे हे ज्ञानेश्वर महाराजांनी राजकारणामध्ये इतक्या सुंदर पद्धतीने सांगितलं आहे. वाईट वाटेल तरी पण सांगतो तुम्हाला, ज्या दिवशी कोळसा आपले काळेपणा सोडेल त्या दिवशी राजकारणी लोक सुधारतील. ही ज्ञानेश्वरीची ओवी. बर. आणि ज्या दिवशी विंचू नांगी मारल्यानंतर गुदगुल्या होतील त्या दिवशी राजकारणी खरं बोलतील. हे ज्ञानेश्वरीत ओवी आहेत. म्हणजे तेव्हा लिहिलेलं आजही 700 कितकं समर्पक आहे. हा, खोटं बोलणं हा बांधाच आहे त्यांचा.